संसारामध्ये परमार्थक जर करायचं असेल तर आपल्याला मन आहे ना स्थिर लागतंय आणि चित्त शुद्ध लागतंय परमार्थात. आणि हे बा तसं पाहिलंच तर सर्वांचंच मन आहे ना स्थिरच असतंय. पण मनासमोर जर विषय आला, मनासमोर जर विषय आला तर ते मन आहे ना विकाराने भरल्या जाते आणि ते मन बिघडते. कुठं बिघडतंय? जेव्हा मनासमोर विषय येईल तेव्हा. हे बघा आता आपण विहिरीमध्ये डोकून पाहिलं, विहिरीत डोकून पाहिल्यानंतर पाणी एकदम असं स्थिर असते. त्याच्यात खडा टाकला की पाणी कसं होतंय? हलतंय पाणी. तसं आपलं मन हे स्थिरच असतंय पण आपल्या मनात तर मन बिघडते आणि मन हे एकदम स्थिर पाहिजे. एकदा एका पुराणिकाराने काय केलं माहिती का? कथा सुरू केली. पण काय कथेला कोणी येतच नव्हतं. पहिल्याने अशी संगीत कथा नव्हती ना. संगीत भागवत कथा असली ना पब्लिक जास्त येते. पण साधी कथा म्हणल्यावर कोणी म्हणतंय काय लावलं झडगं त्या महाराजांनी, जाऊ द्या. पण त्या महाराजांनी एक अशी नवीन एक आयडिया तयार केली. ते म्हणे एक आपण शक्कल लढू आपण. त्यानं काय केली? एक मांजर पाळली आणि ती मांजर पाळली आणि त्या मांजरीला 4 तास समाधी लावायला शिकविलं. त्यानं काय केलं? 4 तास समाधी लावायला. कथा सुरू झाली की ते महाराज मांजर आणायचा आणि मांजरीच्या डोक्यावर समय ठेवायचा आणि समय तेल टाकून लावायचा दिवा तिच्यात. अशी भरभर 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 वार्ता पसरली. काय महाराज कथा सांगतोय, काय महाराजाकडे चमत्कार आहे. साक्षात मांजर 4 तास समाधी लावते, मांजरीच्या डोक्यावर दिवा आहे. अशी पब्लिक यायला लागली. महाराज जागाच पूर्ण झाली. एवढी पब्लिक आली की जागा पूर्ण त्या कथाकारापाशी. पहिला दिवस झाला, पब्लिक वाढतच चालली ना. अनेक गावचे लोक यायला लागले. वार्ता एकदा पसरायला लागली ना लयच भारी पसरती बघा. आणि सगळ्यात जास्त वार्ता कोण पसरवते माहिती आहे का? माता मावल्या. एकीला माहित हो बंद्या गावामध्ये अर्ध्या घंट्यात अशी पब्लिक सुरू झाली. पण त्याच्यामध्ये आमच्या आसाराम महाराज सारखा हुशार माणूस होता एक जरा. त्यानं काय केलं माहिती का? कथाकाराच्या कथेला गेला. ते म्हणला बघू तरी आपण जाऊन काय आहे काय नाही. ते गेले पहिल्या दिवशी पाहिलं त्याने वातावरण. दुसऱ्या दिवशी त्याने एक उंदराचं पिल्लू नेलं खिशात. तुम्हाला आधीच लक्षात यायला काय कोण बाबा? उंदराचं पिल्लू नेलं. कथा मस्त रंगात येऊ दिली. अहो रंगात कथा येऊ दिली आणि हल्ला त्या मांजरीच्या पुढे उंदराचं पिल्लू सोडलं. कशाचं महाराज? उंदराचं पिल्लू दिसणं, मांजरीनं समय बाजूला सोडणं आणि उंदराच्या मागे लागणं. विठ्ठला विठ्ठला मनासमोर विषय आल्यानंतर मन हे विकाराने भरल्या जातं आणि ते मन त्या दिशेने धावतंय. मी तुम्हाला फक्त हे सांगत होतो की मन हे स्थिरच असतं पण मनासमोर विषय आला की मन बिघडल्या जाते. एका गावामध्ये असंच एक म्हातारी दोघच जण राहत होते. पण म्हाताऱ्याचा नित्यनेम होता. म्हातारं जपाला बसायचं. रोज नित्यनेम 4 तास 5 तास जप करायचं. सकाळी उठलं कीच आंघोळ झाली कीच. पण म्हाताऱ्याचा असा नियम होता जप होणं आणि म्हाताऱ्याला जेवायला लागायचं. आणि पुन्हा महत्वाचं काय माहिती आहे का? म्हाताऱ्याच्या मनावरच भाजी. म्हाताऱ्याने आधी विचारायचं आज बा काय करायची भाजी. म्हाताऱ्याने सांगितले तीच भाजी करणं, नाही तर म्हातारं खात नव्हतं. मग असं रोज नित्यनेमचं त्याचं. स्नान झालं की लगेच जपाला बसायचं. पण एक दिवशी म्हातारीला उशीर झाला. तेवढं म्हातारीची आंघोळ झाली. सडा टाकून येऊस तर म्हातारं जपाला बसलं. सडा श्रावण करून म्हातारी आली. आता म्हातारी म्हणली आता आज तर अवघडच झालं, आज अवघड झालं. लक्ष द्या मी काय सांगायलो. मनासमोर विषय आला तर मन विकाराने भरल्या जातं. हे लक्षात राहू द्या. मुद्दा लक्षात ठेवायचा. बाकी मी विनोद काही सांगन. हे विनोद नाही, हे दृष्टांत फक्त आपल्याला खरं करून देण्यासाठी. काय माहिती आहे का? आपल्याला संसारातलं सांगितलं ना तर लवकर लक्षात येते. आणि लय परमार्थ करीत राहिलो ना तर तुम्ही म्हणता चांगलं सांगितलं पण ते काही बी सांगू लागलं है की नाही. लय लक्षात येत नाही, ते ध्यानात बसत नाही. म्हणून तुम्हाला मी सांगायला लागलो. चालू झाला जप. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माळ घेणे झाली. पण म्हातारीला वाटलं आता करावंच काय. आता तर जप आवरत आलाय, आपल्याला लवकर भाजी करून स्वयंपाक करायचा आहे. म्हातारीनं डोकं चालविलं. हे बघा प्रत्येकाला डोकं असतंच आहे की नाही. ते टायमाला चालवावं लागत आहे. म्हातारीने एवढं लोखंडी टोपलं घेतलं. सगळा भाजीपाला त्या टोपल्यात टाकला. गेली म्हाताऱ्याच्या पुढं बसली. जाऊन बसल्यावर काय सुरुवातीलाच बटाटा दाखिला. म्हातारा म्हणते आहा रामकृष्ण हरी. गेला का जप बोंबलत. हा म्हातारीने दुसऱ्या वेळेस काय केलं माहिती आहे का? बटाटा दाखिल्यानंतर टमाटर दाखिलं. म्हातारा म्हणते आहा रामकृष्ण हरी.
नाहीच म्हणते म्हातारं. तिसऱ्या वेळेस म्हातारीनं वांग दाखिलं. म्हातारं म्हणते रामकृष्ण हरी. वांग दाखिल्यानंतर म्हातारीनं गोबी दाखिली. म्हातारं असं करते रामकृष्ण हरी वांग्यापेक्षा गोबी बरी. मला सांगा तुम्ही, जप इतका सुंदर चालू होता, किती सुंदर चालू होता. छानपैकी म्हातारं जपाला बसल्यानंतर नित्य नेम आपला सुंदर अशा प्रकारे जप चालू होता. पण जपामध्ये विघ्न काय आलं, विषय आला. विषय आल्यानंतर मन विकाराने भरले गेलं. हे बघा, आमच्या गावातला एक विषय, 4-5 भावाचं एक खटलं होतं. 4-5 भावाच्या खटल्यामध्ये आता लेकरं बिकरं झाले, तर लेकराला दूध नव्हतं. तर त्या लेकराच्या आज्यालाच किव आली. आता हे नोकरीवाले लोक सगळे सकाळी उठले की आपण आपल्या कामाधंद्याला, कोणी शेतात, कोणी इकडं तिकडं. म्हाताऱ्याच्या लक्षात आलं की बाबा आपल्या लेकराला दूध पाहिजे. आता बाहेरून दूध आणल्यावर काय, तिच्यात अर्ध पाणी आणि अर्ध दूध, अर्ध पाणी आणि अर्ध दूध, पक्क आहे ना. पण असं अर्ध पाणी आणि अर्ध दूध. म्हणून मग काय, लेकर वाळून जाते म्हणे ह्या दुधाने. आपण काय करू, एक मसळ घेऊ. त्या म्हातारीने एक मसळ घेतली. मसळ घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आपल्याला काय, गावामध्ये गुराखी असते तर त्यांच्या हवाली करून द्यायची आणि आपल्याला काही ताणत नाही त्याचा. सकाळी दूध काढते ते पोरं. मग त्या गुराख्याने बोली काय केली, बाबा मसळ सांभाळतो, पण मी काय कर जाईन, तुम्हाला आवाज देत जाईन, मसळ सोडून द्या आणि मसळ आल्यानंतर बांधायचं. हे 2 जिम्मेदाऱ्या तुमच्याकडे सांभाळून आणायची, चारून आणायची माझ्याकडे. ते म्हातारं म्हणलं चालतंय, काय अडचण नाही. पण सकाळी सकाळी म्हाताऱ्याला काय, देवपूजा करायचा नाद होता. रोज नित्यनेमान देवपूजा करायचं म्हातारं. आणि देवपूजा करत असताना, एकदा देवपूजा करताना मांडी घालून बसलं की उठायची बोली नाही, कोणाला बोलायची नाही, असा नित्यनेम होता. चालू झाली देवपूजा. ते आलं गुराखी, बाबा मसळ सोडून द्या. देवपूजा करता करता म्हाताऱ्याने ऐकलं, कोणी दिसणं बिन काहीच होईना, आपल्याला तर उठायचं नाही. गेली का पूजा बोंबलत, उठायचं नाही. पायऱ्यावर नातू आला, नाताला आवाज द्यायचा नाही, टाळी वाजली. नाताने पाहिलं, म्हातारं म्हणतंय मग नातू बी चॅप्टर असते बघा. नातू काय साधा नाही. मग नातू म्हणतोय बाबा जपाची माळ आणून देऊ. बाबा म्हणते हा 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 हा. ते म्हणते उपर ना आणू. आता मसळ सोडून दे म्हणणं डायरेक्ट, एवढं तर करायच लागला आहे की नाही. विठाला हे बघा, आपल्यासारख्याच्या मनासमोर विषय आल्यानंतर विकाराने भरल्या जाईन, एवढं काय महत्वाचं नाही, एवढं काय विशेष नाही. अहो देवाचं पण मन, देवासमोर पण जर विषय आला देवाच्या मनासमोर बी, तर देवाला पण दोष लागल्या जाते. हे बघा तुम्ही, इंद्राचं बघा तुम्ही, इंद्राला भग पडले, चंद्र काळा झाला आणि नारद पण चुकला चाळा भजनाचा. इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा, 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 इंद्रा पडले भग चंद्र झाला इंद्रा पडले भग चंद्र झाला काळा,
नारद चुकला चाळा भजनाचा. हे बघा तो विषय खूप मोठा आहे. इंद्राला का भग पडलं? अहिल्याचा कथा भाग बघा. चंद्रकाळा का झाला? गुरुपत्नीचा अभिलाष. आणि नारदाला कशामुळे भजनाचा चाळा हुकला? हे भरपूर कथा विषय, मोठा कथा भाग आहे. पण हे बघा लक्षात राहू द्या. आता एवढंच आपल्याला लक्षात काय घ्यायचंय की मन हे स्थिरच असते, पण मनासमोर विषय आल्यानंतर मन हे विकाराने भरल्या जाते. तर मला सांगा तुम्ही, आता परमार्थामध्ये काय लागतंय? मन ताब्यात लागतंय का आपण मनाच्या ताब्यात लागतो? मन आपल्या ताब्यात. हे नाही लक्षात येत का? बरं ते जाऊ द्या. आता पत्नी आपल्या ताब्यात पाहिजे का आपण पत्नीच्या ताब्यात पाहिजेत? ब्रह्मचारी आहेत काय सगळे? अरे पोरं गपचिक बसा रे, तुमचा लय टाइम आहे, तुम्हाला काय भेटतं का नाही काय? मी आशीर्वाद नका देऊ तसं. पत्नी आपल्या ताब्यात पाहिजे का आपण पत्नीच्या ताब्यात? एखादं बोला. आपण काही मागत नाहीत. हा, पत्नी आपल्या ताब्यात. हे बघा इथलं द्या सोडून, पण आमच्या इकडं सांगतो मी तुम्हाला, एक माणूस पत्नीच्या ताब्यात आणि एवढं त्याची बायको त्याला राबून घ्यायची, एवढं राबून घ्यायची की हद्दपार. धुणे भांडे झाडझूड चुलीला ते काय म्हणतात भोयशिऱ्या, ह्याशीच ना, त्या भोयशिऱ्या पण करून घ्यायची. पोत्रा हा, ते पोत्रा पण करून घ्यायची. एवढं बेजार सरक गाव कंटाळलं. पूर्ण गाव काय म्हणायचं माहितीये का? काय बाबा दगडूचं लयच अवघड झालं, त्याला बायकोच लय अगोचर भेटली. दगडूचं लय अवघड झालं, त्याला बायकोच लय अवघड भेटली, अगोचर भेटली. पण एक दिवस असा आला की त्याची बायको म्हणली, आज तुम्ही काहीच काम नाही करायचं, आज तुम्ही काय करायचं, आज घरीच आंघोळ करायची. एवढं काम करून त्याची बायको त्याला नदीला आंघोळी धाडायची, घरी बी करू देत नव्हती, एवढी बेजारी होती. त्याची बायकोच्या मनात एक दिवशी आलं की बाबा आज आपण याला आज घरीच आंघोळ करायची. ती म्हणली, आज तुम्ही कुठंच जायचं नाही, आज काय काम नाही करायचं, काय नाही बघा. ते तर म्हणलं बाबा हे असं कसं काय झालं? त्याला वाटलं सूर्य इकडच्या साईडनं निघूला काय की ते बघायला वरी. ते म्हणे काय बघू नका, आज तुम्हाला फक्त आज तुम्हाला मी पुरणपोळ्या स्वयंपाक करणार आहे आणि गरम पाण्याने माझ्या हाताने अशी ते मोती साबण लावून आंघोळ घालणार आहे. ते तर लटलट कापायला लागलं ना. त्याला वाटलं बाबा आज काय विशेष वेगळाच दिसायला लागलाय. तिनं काय गरम पाणी केलं, आंघोळ घातली, त्याला मस्तपैकी साबण लावून असं चोळून चाळून एकदम छान आंघोळ घातली, रांगोळी काढली पाटासमोर, मस्त चांगला स्वयंपाक बी बनवला भारी. 2 असे दिवे लावले ताटासमोर. हे ताटाव बसायले पण चळचळ कापायले. ह्याला वाटलं आज आपली बलीप तर नाही ना, आपला विषय संपायचा वाण दिसायलाय. पण आता 2-4 जणांनी पाहिलं माझे दगडू काकाची लय सोय चालली आज. आले सहज 2-4. आता आमच्या आसाराम महाराजाला लय नादे जरा विचारायचं बघा. कोणी भेटलं बोलणारा माणूस आहे, प्रेममुळे पोटात काय नाही पण असं घड बोलते माणूस. आसाराम महाराज म्हणले, बाबा काकू आज काय मिळे म्हणे, दगडू काकाची लय सोय चालली. तुम्ही तर रोज बी काकाला राब राबितात आणि आज लय सोय चालली, कस काय आज कस काय? ती म्हणली, महाराज तसं नाही, आज पोळा नाही का म्हणे. विठ्ठला विठ्ठला काय असतं माहिती का, थोडं समजायला थोडं उशीर लागतंय, जरा मार्मिक असते ते, आहे की नाही? असं फास्ट लक्षात यायला हां 5G रेंज लागते. एवढा ताब्यात पती ठेवला होता त्या बाईनं. आता तुम्हाला सांगतो तसंच आमचा एक महाराज आहे बरं काय. आम्ही त्याच्या घरी गेलो होतो. आता आम्हाला असंच कीर्तनाला जायचं, आम्ही म्हणलो चला आवरा. गेलो होतो आम्ही त्या महाराजाचं तिथं गेल्यानंतर ते कोटाला गुंडी लावू लागलं बरं काय. आमचे आसाराम महाराज म्हणले, पहा बरं मला म्हणे काय बुवाचं वजन आहे बघा, बायकोला काहीच काम सांगत नाही, स्वतःच काम करते सगळं. मी म्हणलं बायको ऐकत नसन रे, आहे की नाही? मग ह्याला लयत ना. हे पुन्हा म्हणले, महाराज तुम्ही आज हातानेच गुंडी लावायला लागले हो, घरच्याला कोणते त्रास देत नाहीत. ते म्हणे, महाराज तुमच्या ते लक्षात नाही आलं, हे कोटच तिचं आहे म्हणे. विठ्ठला लक्षात राहू द्या, मन हे आपल्या ताब्यात पाहिजे. आणि मन जर आपल्या ताब्यात असेल तर त्याच्यासारखं सुख नाही कुठंच. मन हे निश्चळ झाले एके ठाई, तयावोनी काही निज सुखा, तयावोनी काही निज सुखा. मन हे निश्चळ झाले एके ठाई, तयावोनी काही निज
स्थिर असेल तर त्याच्यासारखं सुख कुठत नाही. म्हणून महाराज म्हणतात ना, या मनाला इकडं लावा. कुठं? भगवंताकडे लावा. आपल्या ताब्यात असलं तर मला सांगा, आपण ड्रायव्हिंग करायला होत गाडीची, एखाद्या गाडीवर आपला काय ताबा आहे. आपला ताबा सुटल्यावर गाडी वाड्यात कुठं जाणार आहे? हा, आणि आपला जर ताबा गाडीवर असला तर आपल्या मनावर टर्न आला की बराबर वळविणार, अशी चालवतो ना आपण, आहे की नाही? तसं महाराज म्हणतात हे भजन कुठं लावा? इकडं लावा. आणि इकडं जर भजनाकडे लावलं ना तर काय होईल म्हणले महाराज तात्या? मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती शीघ्र सुन कैसे निवृत्ती सियाने, प्रवृत्ती शीघ्र सुन कैसे निवृत्ती सियाने. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती शीघ्र सुन कैसे एकदा जर मन भजनाकडे लावलं तर मन काय होईल? राम होईल. आणि जर तुमचं मन तुम्हाला राम करून घ्यायचं असेल तर मन तुम्ही तुमच्या ताब्यात ठेवा आणि भजनाकडे लावा. मला सांगा, तुम्ही थांबा रे. विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदे हरी विठ्ठल. भगवान की जय. विठ्ठल 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 हे बघा, नामदेवरायचा एक दृष्टांत आहे. नामदेवराय 5 वर्षाचे होते. तुम्ही 5 वर्षाचा ऐक नाही एखादं? नाही का? मग विचार करा, तुमच्यापेक्षा लहान होते नामदेवराय. शांत बसा. त्याचे एवढे 5 वर्षाचे नामदेवराय होते. नामदेवरायचे वडील दामो शेट्टी रोज भगवंताला नैवेद्य, रोज भगवंताचे पूजा पाती, स्नान घालायचे देवाला रोज. कोणाच्या हाताने? नामदेवरायच्या वडिलाच्या हाताने. पण नामदेवराच्या वडिलाला असं अचानक एखाद दिवशी गावाला जाण्याचा योग आला. आणि त्या ठिकाणी पहिल्याने काय गाड्या, वाहन, मोटर काहीच नव्हतं. मुक्काम पडला तिथं. मुक्काम पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आवाज द्याला आईनं, नामा, ए नामा. झोपेतून उठवायसाठी एवढ्यानेच आवाज द्यावा लागतोय. आपल्या इकडे आया का, ए बाळ्या उठ ना, उठ नाही तर तो बाप तुला मारीन. आपल्या इकडे आया. नामदेवराय उठले, डोळे चोळीत आले. काय आई? नामा, आज तुझे बाबा गावाला गेले. आज बाबा नाहीत घरी. तुला भगवंताची पूजा करायची, भगवंताला स्नान घालायचंय आणि भगवंताला जेव पण तुझ्याच हाताने आज. नामदेवरायांनी लवकरात लवकर आंघोळ केली, गेले भगवंताकडं, देवपूजा केली. आईला म्हणले, आई झाली देवपूजा, झाला स्वयंपाक, हा नैवेद्य नी आणि देवाला खाऊ घालून ये. खरं सांगा माता मौल्या, तुम्ही तुमच्या लेकराला काय म्हणता? नैवेद्य खाऊ घालून म्हणता का दाखवून म्हणता? हा, किती फरक आहे आपल्यात आणि त्याच्यात. आपला बाळ्या जात आहे देवाला नैवेद्य दाखित आहे, चांगला असला तर तेच खात आहे की नाही. पण नामदेवरायनं तसं नाही केलं. नामदेवरायनं नैवेद्य घेतला आणि आले भगवंतासमोर. नैवेद्य ठेवला, बसले नामदेवराय तिथंच मांडी घालून. 1 तास झाला, अर्धा तास झाला, 1.5 तास झाला, देव काय नैवेद्य खाईच नाही. नामदेवरायनं विचार केला, आईनं तर सांगितलं नैवेद्य देवाला खाऊ घालून ये आणि इथं तर देव खात नाही. म्हणजे याचा अर्थ आईनं सांगितलेलं आहे नैवेद्य खाऊ घालून, याचा अर्थ देव नैवेद्य खातोय. आणि म्या नैवेद्य आणलाय, ठेवलाय, 1-1.5 तास झालं, नैवेद्य खाईन.
म्हणजे देवाला बाबांच्या हाताची सवय वाटते. काय? बाबांच्या हाताची. पण देवानी नामदेवरायनं देवाला विचारलं, देवा माझं काय चुकलंय का? नामदेवराय बोलायला लागले. आता काय माहितीये का, आपण देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर डोकं ठेवतो, देवा सुखास ठेव. काय म्हणतात रे पोरं तुम्ही? एवढंच म्हणतो. आपण निघून जातो, देवाला विचारित नाही तू कसा आहे, बरं चाललंय का, थंडी आहे का, ताप आहे का. आता एवढ्या गारव्यात आपण स्वेटर घेतो, टोप्या घालतो, पण देवाला विचारलं कधी? मारुतीला विचारलं कोणीतरी गावातले, एकांतरी हातवर करा, देवा थंडी लागली का, काही आहे का? खरं सांगा इमानदारी, तुम्हाला मैशपत बुवा. एखाद्यानं तरी विचारलं का देवाला? कोणीतरी एखादी नवी शाल आणून घरातून टाकली का कोरी देवाच्या अंगावर? नाही. सध्या थंडीचे दिवस येतं, चला मारुतरायावर एक शाल टाकू. टाकली का कोणी? नाही टाकीत. काहीच गरज नाही आपल्याला, आपण आपल्याच अंगावर घेतो. नामदेवरायने देवाला विचारायला सुरुवात केली, देवा का खात नाहीत तुम्ही? माझं काय चुकलंय का? देवा 2 तास झाले बसलो मी इथं. राग आला नामदेवरायला. 5 वर्षाच्या नामदेवरायला राग आलाय. 5 वर्षाच्या. देवा लास्ट वेळेस सांगायलो, आखरी सांगायला लागलो, हा नैवेद्य खावाच लागन. जर नाही खाल्ला ना तुम्ही, माझं डोकं आहे ना ह्या शिळावर आपटून आपटून मी माझा प्राण त्याग करीन इथं. मला सांगा कोणीतरी आपल्यातलं म्हणीन का बरं असं? खाल्ला तर खाल्ला. आता माय मावले बी देवघरा पुढे ठेवतात ना, कुटका मोडून पाणी फिरत येतात ठेवतात, पुन्हा वापस बघत नाहीत ते खाल्लाय का तसाचे. ते वाळून जातोय, मग उचलतात आणि मग देतात टाकून. गाईला पण नाहीत सारीत. पण मायबाप नामदेवरायचा अधिकार बघा. पाषाणाची मूर्ती होती, पण कशी कापू लागली आसाराम महाराज? पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, देवी भरा भरा नाम संगे, देवी भरा भरा नाम संगे. पाषाणाची मूर्ती कापे थरथरा, जेवी भरा भरा नाम संगे. पाषाणाची मूर्ती होती, पण अशी थरथर 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 कापत होती. तेवढा अधिकार माझ्या नामदेवरायचा. देवाला वाटलं नामदेवराय डोकं फोडायच्या आधी आपलं खाऊन घ्या. थरथर कापत देव जेवले. एवढा नामदेवरायचा अधिकार. त्याच दिवशी देवानी आणि नामदेवरायने एक वचन घेतलं. देवानी सांगितलं, नामदेवराय आता लक्षात राहू द्या, आज मी जेवलोय तुमच्या हातचं. आता यापुढे बाबाला त्रास नाही द्यायचा. आता तुम्हीच मला रोज जेवायला आणायचं, तुम्हीच माझी देवपूजा करायची, तुम्हीच मला स्नान घालायचं. आणि एक वचन द्या मला, काहीही काम असू, कुठलीही अडचण असू तुम्हाला, तुम्ही मला सोडून कुठं जायचं नाही. इंग्लिश मध्ये कमेंटमेंट है की नाही? देवाची नामदेवरायची वचन घेतलं नामदेवरायकून देवानी. आणि नामदेवरायनं पण देवाकून वचन घेतलं की देवा हे माझं झालं, पण तुम्हाला पण माझं वचन घ्यायला लागन की तुम्ही पण मला कधीच कुठं सोडायचं नाही. आपण दोघांनी सोबतच राहायचं. अनेक वर्षे नामदेवराय आणि भगवंत सोबत राहिले. अनेक वर्षे, कित्येक तरी काळ गेल्यानंतर ज्ञानोबरायच्या मनात आलं की आपण तीर्थयात्रेला जावा. ज्ञानोबरायच्या मनात. कोणाच्या? ज्ञानोबरायच्या. ज्ञानोबरायच्या मनात आल्यानंतर ज्ञानोबराय आले आणि ज्ञानोबरायला वाटलं आपण आता कोणाला नेवा सोबत. हे बघा, तीर्थयात्रेला जाताना चांगल्याच माणसाला नेते कोणी बी, आहे की नाही? कोणाला कशाला नेन उगच, चांगल्याच माणसाला. ज्ञानोबरायला इच्छा झाली नामदेवरायला सोबत न्यायची.
नामदेवराय तीर्थयात्रेला जावा म्हणतोय. नामदेवराय म्हणले चांगलं आहे माऊली, आनंदाची गोष्ट आहे, पण तुम्हाला सोबत न्यायचंय. नामदेवराय थोडे नाराज झाले. नामदेवराय म्हणले माऊली माझं खूप अवघड आहे, कठीण आहे येणं माझं. कसं काय येणं होत नाही? नाही, देवाला मी शब्द दिलेला आहे की देवाला सोडून मी कुठेही जाणार नाही म्हणून, आणि देवाने पण मला शब्द दिलाय की मला सोडून देव कुठं जाणार नाहीत म्हणून. ज्ञानोबाराय म्हणले चला देवाकडे आपण जाऊ. आले दोघं जण रावळामध्ये. माऊलीनं आवाज द्याला, देवा, हे देवा. देव म्हणले काय माऊली, कस काय येणं केलं? तीर्थयात्रेला जातोय. मग बरं बरं बरं. आणि नामदेवरायला सोबत न्यायचं म्हणतोय. वा छान म्हणे. देव म्हणे जा घेऊन. नामदेवराय लगेच वापस फिरले. म्हणले वा देवा, आपलं काय ठरलंय, झालं का, गेले का शब्द आपले पाण्यात? तुम्ही वचन मोडता पण मी नाही मोडणार. तसं नाही. देव म्हणले नामदेवराय हे बघा, तुम्हाला मी बोली केलेली, वचन की दिलेलं आहे की आपण दोघांनी एकमेकाला सोडून नाही राहायचं. पण विचार करा, या ठिकाणी ज्ञानोबाराय आलेत आणि ज्ञानोबाराय तुम्हाला कुठं न्यायचं म्हणते? तीर्थयात्रेला. हो आहे, मला लक्षात आहे ते. पण देवाने सांगितलं नामदेवराय तुम्हाला न्यायला कोण आले हे महत्वाचं आहे. ज्ञानोबारायचा अधिकार साधा नव्हता. ज्ञानोबाराय कोण होते? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. विष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबारायचा अधिकार साधा नव्हता. साक्षात भगवान होते, साक्षात विष्णू होते. म्हणून देवाने काय सांगितलं नामदेवरायला? देवा मी जातो म्हणले नामदेवराय देवाला. तुम्ही म्हणताय ना तर मी जातो, पण माझं एक ऐकावं लागेल देवाला. देव म्हणले बोला नामदेवराय. देवा मी ज्ञानोबाराय सोबत जातो, पण लक्षात राहू द्या, ज्या देवाचे हात कटेवर नाहीत ना त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. देवारी हात नाही जा देवाचे, देवारी हात नाही जा देवाचे, घेई दयाचे दर्शन. हात देवारी हात नाही जा देवाचे, टाळी वाजवाय. टेवरी हात नाही ज्या देवाचे, नेघे मी दर्शन तयाचे. देवा मी त्या देवाचं दर्शन घेणार नाही म्हणले. कोणत्या? ज्या देवाचे विटेवर पाय नाहीत आणि कटेवर हात नाहीत. देव म्हणले बाबा आता कसं तरी नामदेवरायला ज्ञानोबाराय सोबत धाड नाही. देव म्हणले ठीक आहे नामदेवराय चालतंय. राम ज्ञानोबा मावली तुकाराम. चालली ज्ञानोबारायची दिंडी त्या ठिकाणी. तीर्थयात्रा करून ज्ञानोबाराय आले आळंदीमध्ये. आळंदीमध्ये आल्यानंतर सर्व संत मंडळी त्या ठिकाणी जमा झाली. सर्व संतांची मांडी आली सिद्ध बेटावर
84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, त्या ठिकाणी मेळा जमला संतांचा. आणि मुक्ताईनं काकाला आवाज दिला, काका, हो काका या इकडं. मुक्ताईचा अधिकार लहान नव्हता. 1400 वर्षे जगलेला चांगदेव लोटांगण येतोय मुक्ताबाईला. मग विचार करा तुम्ही, मुक्ताबाईचा अधिकार किती मोठा होता. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. गोरोबा काकाला आवाज दिला आणि काका आले जवळ. काय म्हणता मुक्ताई? काका, हे जे सर्वच मडके आहेत ना आपल्या समोर, ह्या मडक्यामध्ये कच्चं मडकं कोणतं आहे म्हणजे तुम्ही सांगा. काकांना अधिकार दिला मुक्ताईनं. काकापाशी काय होतं माहिती आहे का? तपासायसाठी ते थापटणं, जे मडक्याला ठोकीत आहे का ते असं असं ते थापटणं होतं. चालू केलं काकानी, असं डोक्यावर मारीत 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 आले नामदेवरायपाशी. नामदेवरायच्या डोक्यावर मारलं की सांगितलं काकानी, मुक्ताई हे मडकं कच्चं आहे. तेवढं म्हणल्यानंतर मला सांगा तुम्ही किती राग आला असं नामदेवरायला. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. अहो, ज्याच्या हाताने भगवंत जेवतोय त्या व्यक्तीला जर तुम्ही कच्चं ठरवत असताना तर त्या व्यक्तीला राग किती येते. नामदेवरायला गर्व होता. कशाचा गर्व होता? साक्षात जगाचा मालक माझ्या सोबत राहतोय, जगाचा मालक माझ्या सोबत जेवतोय, ह्या दोन गोष्टीचा गर्व होता. नामदेवराय म्हणले, काय बोलताय काका तुम्ही? मला कच्चं ठरवता? तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? पोझिशन दाखवू लागले नामदेवराय. अहो, नामदेवरायचं बोलणं साहजिक आहे, साहजिक आहे. मला सांगा, आपल्या इथे एखाद्याच्या खांद्यावर मंत्र्याने हात टाकला तर तो 8 दिवस 10 लोक धडकीत चालवतोय. साहेबाचं ना आपलं लय प्रेम आहे. अहो, तो मंत्री बी गर्द्यामधून गाडीत उतरता उतरता ढाकाढाकीमध्ये त्याला वाटते पडतो का काय म्हणून सहज हात ठेवतो त्याच्या पडू नये म्हणून. तर तेवढ्याला ते म्हणतोय आपलं साहेबाचं म्हणजे काय बाबा, लयच आहे. साहेबाच्या बंगल्यावर गेले की आपली व्यवस्थाच वेगळी आहे. ते 10-12 जण तुडीतू गावातले. मग नामदेवराय सोबत तर देव राहत होते. विचार करा नामदेवरायचं काय ताकद असेल. नामदेवरायला राग आला. तेवढ्या संत संमेलनामधून उठले, तिथून नीट भगवंताकडे आले. आले राऊळामध्ये जोरात आवाज द्यालेत, देवा देवा बघ, म्हणलं होतं का नाही मी तुला, मला नाही जायचं तुला सोडून म्हणून. ज्ञानोबराय सोबत गेलो मी, काही अडचण नाही. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर मला सांगा, ती इतकुशिक पोरगी म्हणे ती मुक्ताई, तिनं काकाला आदेश दिला आणि ते कुमाराला काय लागलं म्हणे मला कच्चं ठरवायला. त्याला माहिती आहे का मी कोण आहे काय आहे? त्यानं मला एवढ्या संत संमेलनामध्ये कच्चं ठरवलं. देव म्हणले, नामा तू आहेसच कच्चा. काय देवा? आता बघा, देवच जर कच्चा म्हणत असेल तर नामदेवराला किती राग यायला पाहिजे. नामदेवराय चिडलेन देवावर. काय देवा म्हणे, खाता मव आणि गाता त्यायचं. काय खाता माझं गाता त्यायचं? नाही नामदेवा, तुला वाटतंय का तू कच्चा नाही? हो, मी नाही कच्चा. मग एक काम कर, मला पकडून दाखव. विठ्ठल विठ्ठल देवानी विटेवरून उडी मारली आणि सांगितलं, नामदेवा तुम्हाला आता पकडून दाखव. देव पुढं नामदेवराय माग, देव पुढं नामदेवराय माग. मला सांगा, देव कुठं सापडत असते का हो? चतुरातो शिरोमणी ऊन लावण्याची खाणी, मुकुट सकळ मनी धन्य तुची विठोबा. इतका देव चतुर आहे. मला सांगा, देवाच्या मनात आल्यावर देव कोणाच्या हातात लागतो? देव पुढं नामदेवराय माग, देव पुढं नामदेवराय माग. पण देवाच्या लक्षात आलं, आपण काय नामदेवरायला सापडणार नाहीत. देवाने काय केलं, आपल्या गळ्यामध्ये जो हार होता त्या हाराचं एक 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 फुल असं टाकीत टाकीत चालायचं. नामदेवराय त्या फुलाच्या दिशेनं यायचे. देव पंढरपूर पासून डायरेक्ट आळंदपर्यंत आले पायी पायी.
आरणला आल्यानंतर सावता बाबा शेतामध्ये खुरपण करीत होते. धुऱ्यावर उभा राहिले. धुऱ्यापर्यंत येऊस तर देवाच्या फुलं टाकीत राहिले. लास्ट फुल तिथं धुऱ्यापाशी टाकलं आणि देव सावता बाबाकडे गेले. सावता महाराज म्हणले, देवा कस काय येणं केलं आज? माझ्या मागं चोर लागले. सावता महाराज म्हणले, काय देवा तुम्ही काय आज सकाळी सकाळी आलं लक्षात तुमच्या, तसं लय लक्षात येते तुमच्या. तसं काय नाही म्हणे, सकाळी सकाळी कस काय आली मला असं म्हणायचं तुम्हाला. देवा तुम्ही इतक्या सकाळी सकाळी कस काय आले आणि तुमच्या मागं चोरं लागतील होय? काय देवा खोटं बोलायले. आणि सावता महाराज म्हणले, देव काय खोटं थोडंच बोलत असते. देव म्हणे, नाही रे सावता महाराज माझ्या मागं खरंच चोरं लागले. बरोबर मला लपवा. सावता महाराज म्हणले, लपा मग त्या मक्कामध्ये. देव म्हणे, त्या मक्कामध्ये तर मी सहजच सापडन त्या चोरायला. ते चोर लय खतरा आहेत म्हणे, ते साधे सुधे चोर नाहीत म्हणे. मग सावता महाराज म्हणले, ठीक आहे मग एक जागा आहे म्हणले. हातातलं खुरपं घेतलं, स्वतःचं हृदय कापलं सावता महाराजांनी. अधिकार सावता महाराजाचा बघा. स्वतःचं हृदय कापलं आणि देवाला आत हृदयामध्ये जागा दिली. देव हृदयात गेले पण देवाचा थोडासा सेला बाहेर होता. सावता महाराजांनी घोंगडी घेतली अंगावर, चालू केलं खुरपणं. नामदेवराय इतके धावत होते घामाघूम झाले. आले त्या फुलापर्यंत. तिथून कुठं लक्षात आले नामदेवरायच्या कुठं जावं म्हणून. नामदेवराय जोऱ्या जोऱ्याने रडू लागले. रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर सावता बाबांनी बघितलं तर नामदेवराय रडतात. सावता महाराजांनी आवाज दिला, नामदेवा का रडताय? सावता बाबा, देव सापडत नाही हो. देव सापडत नाही? अहो आम्ही तर असं ऐकलंय की देव तुमच्या सोबत राहतोय, तुम्ही देवासोबत राहतात, तुम्ही सोबत जेवतात. हो ते सगळं खरंय म्हणे, पण आज देव मला माझी परीक्षा घेतोय. सर्व वृत्तांत नामदेवरायनं सावता बाबाला सांगितलं आणि सावता महाराजांनी सांगितलं. तेवढ्यात सावता महाराजांनी सांगायचं की जे वाऱ्याची थोडीशी झुळूक आली आणि थोडी सावता महाराजाची घोंगडी बाजूला सरकली आणि नामदेवरायनं पाहिलं देवाचा शेल्याला. देवाचा शेला दिसल्यानंतर नामदेवरायनं सावता महाराजाकडे बघतच राहावा. डोळ्यातून अशा अश्रुधारा सारख्या चालू, सारखे रडत होते नामदेवराय. नामदेवरायनं साष्टांग दंडवत घातलं सावता महाराजाला. धन्यताची माता, धन्यताचा पिता, धन्यताची माता, धन्यताचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. महाराजांनी आईवडिलाला धन्यता दिली सावता महाराजाच्या, पण
नामदेवराय काय म्हणले? नामदेवराय तुम्ही तुमचं तर नाव केलंच, पण तुम्ही अख्ख्या कुळाचा वंश उद्धारीला माळी अख्ख्या माळ्याचा वंश उद्धारीला म्हणे तुम्ही. काय अधिकार आहे? त्या ठिकाणी नामदेवराच्या लक्षात आलं देव कोणापाशी? देवतया जवळिया से देवतया जवळिया से देव कोणाजवळ आहे? त्यांच्या जवळ आहे. देवाच्या अनेक जागा आहेत बघा. भगवद्गीतेमध्ये सांगितलेले अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा संवाद चालतोय. अर्जुनाने भगवंताला विचारलं की भगवंत तुम्ही माझ्यासोबत राहतात, पण तुमची अशी जागा कोणती? तुम्ही असं कुठं कुठं असता? भगवंतांनी सांगितलं अर्जुना अशी जागाच नाही की त्या ठिकाणी मी नाही म्हणून. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिक्त ठाव नाही उरला, अजून दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. मला सांगा भगवंताने अर्जुनाला सांगितलं की मी अशी जागा नाही त्या ठिकाणी नाही. अर्जुनाने विचारलं अनेक कुठं कुठं असतात? भगवंताने अर्जुनाला सांगितलं अर्जुना जेथे दया संपत्ती, जिथं भरपूर काही संपत्ती असेल आणि दया असेल त्या ठिकाणी पण माझं वास्तव्य. अनेक 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 ठिकाणी सांगितलं. मला सांगा आमच्या दाजीपाशी संपत्ती पण आहे दया पण आहे, म्हणून भगवंत त्यांच्या जवळ आहेत. आणि भगवंत त्यांच्या जवळ आहेत तर त्यांना कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही. अचानक सप्त्याला बी असं अचानक ठरतंय. आता तुम्ही मला सांगा एवढ्या मोठं निवेदन केलंय, एवढं निवेदन करायला कमीत कमी 4-5 महिने तरी लागत असतील का नाही? 3 महिने 2 महिने 15 दिवसामध्येच निवेदन होते दरवर्षी बी. बरं काय मी तुम्हाला नारदाच्या गादीहून खोटं बोलत नाही. मीच चमत्कारित होतो. ज्या तारखी आता आपण ज्या श्रीमद कथाकार येतात
हरिभक्त परायण रुपालीताई सवणे त्यांच्या मधुर वाणीतून आपण कथा ऐकायलो. यांची तारीख दरवर्षी बी आपल्या तारखेला कॅन्सल व्हाली तिकडे. विषय साधा नाही, हा विचार करायसारखा आहे. हे फक्त काय माहिती आहे का, त्याच्या मनात जी आलेली गोष्ट आहे का ती गोष्ट रुकतच नाही. मला हे आता 3रं वर्ष आहे, म्हणजे अशी पक्की खात्री, पक्की खात्री. त्याची यावर्षी बी कथा तिकडे कॅन्सल झाली आणि आपल्याला भेटले. नाहीतर 15 दिवसामध्ये एवढं मोठं निवेदन होणं सोपी गोष्ट नाही. साक्षात भगवंतच साथ देतो म्हणून एवढं निवेदन होतंय. विठ्ठल विठ्ठल भगवंताचा आणि अर्जुनाचा संवाद चालू असताना नारद मुनी आले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारदजी आल्यानंतर नारदाने विचारलं, सर्व संवाद ऐकला नारदाने. नारदाने देवाला विचारलं, देवा मी सर्व काय ऐकलं, पण अशी नेमकी कोणती जागा आहे की त्या ठिकाणी आम्हाला तुमचं साक्षात दर्शन होईल. माझे भक्त गाती तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे नारदामी उभा तेथे माझे भक्त गाती नारदामी उभा नारदामी उभा नारदामी उभा हो माझे भक्त गाती क्या बात है. माझे भक्त गाती जेथे नारदामी उभा तेथे. साक्षात भगवंत भजनामध्ये कीर्तनामध्ये कथेमध्ये साक्षात भगवंत उभे असतात. आणि आपल्याला जर भगवंत पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, काय करावं लागेल. आता मला सांगा, करेक्ट 2 तास झाले, 2 तासाच्या पुढं झाले, 10:30 होऊन आता 11:15 वाजलेत. खरं सांगा तुम्ही, माईच्या इमानदारीने खरं सांगा, इतक्या वेळेस भजन झालं कोणीतरी टाळी वाजली का? मी आपलं बघायला लागलो काय म्हणीनं काय होईना, तर तुम्ही लयच तुम्हाला काहीच वाटणं का नाही. आशा नाही वाजवायच्या. भजन चालू असताना कोणी वाजली का? कोणी म्हणलं का मुखाने? मी सुरुवातीलाच काय म्हणलो, तुकोबारायचं प्रमाण देऊन सांगितलं, लागून या पाया विनवितो तुम्हाला. म्हणजे मी तुमच्या पाया पडून तुकोबाराय तर पडलेच पडले, पण मी पण तुम्हाला हात जोडले होते ना तेव्हा, आहे की नाही? आहे की नाही? लक्ष आहे की नाही? सांगा सांगा, खरंय खोटंय? मी असे हात जोडले होते की नाही? मग तुम्ही एवढे हात जोडून बी एवढं तुम्हाला गोडीन सांगून जमणं काय? हा, इमानदारीने खरं सांगा, वाजली कोण टाळी? वाजली का? मग करावर हात सगळे आता एकदम टाईट असे. माता मावल्या, हे बघा, एक आवाज आला पाहिजे टाळीचा. हे बघा असा, एक एक वाजवा जोरात. विठोबा रखू माझे म्हणा, विठोबा रखू माझे, विठोबा रखू
आता जमलं बघा. आता आपल्या कीर्तनातून काही नेऊ का न नेऊ तुम्ही, एवढ्या टाळ्या वाजलेल्या आणि एवढं भजन म्हणलेलं, एवढं जरी नेलं तरी आपण प्रसन्न आहेत बाबा. देव तर होणारच आहे तुमच्यावर, पण मी पण प्रसन्न आहे की नाही. आता मी तर तुमच्या इथे 7 दिवशी, उद्या मला हाणता नाही. तुम्ही म्हणता काल लय बोलू लागला ही बर तू इकडं आता आहे की नाही. तसं नाही, तुमचं लय प्रेम आहे मला माहिती आहे. काय माहिती आहे का, सर्वांनीच आपल्यावर लय जीवापार प्रेम केलं आणि माझी बी सेवा तशीच. कधी काही बोललो नाही, कधी कोणाला काही बोलणार बी नाही आयुष्यात कधीच. ह्या गादीवर उभं राहून काहीच नाही आपलं. फोन आला जाणार, सेवा करणार. आणि मला सुरुवातीच्या काळात ज्या ज्या गावानी मदत केली, कार्यक्रम दिले, त्या गावाला मरुस तर कधी विसरणार नाही मी. आपली वेळ झालेली आहे आणि वेळेच्या पुढं जाणं हे योग्य बी नसतं आहे की नाही. असं जाळ शिजल्यावर लावणी म्हणतात आसाराम महाराज, ते करपत असते आहे की नाही. तर आपण आता 2 चरणाचा भावार्थ बघितलेला आहे. आता राहिलेले 2 चरण मी पुन्हा पुढच्या वर्षी येईल. तुम्ही म्हणता तुला याचच का आता आहे की नाही. हे बघा ऐकून घ्या, त्याचे काय असं सहजवर घेऊ नका. मी पुन्हा येईन म्हणणार. हे बघा 1 वर्ष जाईन, 2 वर्ष जाईन, 3 वर्ष जाईन, 5 वर्ष जाते, पण ते पुन्हा येतेच आहे की नाही. त्याच्यामुळं काय त्या गोष्टीचं लय मनाव घेऊ नका. मी 5 वर्षांनी का होईना पण पुन्हा येईन, लक्षात राहू द्या. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. कामा क्रोधा नाही चाली, भूते झाली समता, देवतया जवळी असे पापनासे दर्शने. शेवटी तुकोबाराय काय म्हणतात, तू काम भेदा
तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने. झालेली सेवा श्री गुरु नथुराम बाबाच्या चरणी अर्पण, श्री गुरु नामनिष्ठ सेवाधारी पोळ बाबांच्या चरणी अर्पण, ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी अर्पण. या ठिकाणी अधिष्ठान दैवत गोपाल कृष्ण भगवान, या ठिकाणी अधिष्ठान आपल्या सप्ताचे दैवत त्यांच्या चरणावर, तुम्हा सर्व संतांच्या चरणावर, सर्व श्रोत्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो. काही चुकीचं बोललो असन ते माझ्या बुद्धीचे दोष,
जे चांगलं असन तेच माझ्या श्रीगुरूचं. काही चुकलं असन, हुकलं असन, तुम्ही क्षमा करताल हे निश्चितच मला माहिती आहे की नाही. कारण की लेकराला कोणी क्षमा करीत असते. एवढं वर्ष माफ करा, पुढच्या वेळेस नका करू, आहे की नाही. याच ठिकाणी थांबतो. परत एकदा आमचे आयोजक सप्ताह कमिटी हरिभक्तपरायण आमचे विवेकराव, आता हरिभक्तपरायणच म्हणावं लागेल ना, आहे की नाही. जुने वादक होते, पुन्हा ते जुने मृदंग वादक होते आमचे विवेकराव घारे पाटील दाजींनी मला या ठिकाणी एक सेवा करण्याची संधी दिली. कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो. हे बघा, ह्या व्यासपीठावर मला असं वाटायचं, मी आता इथं 7 वर्ष झाली येतो. खरं सांगायचं म्हणजे माझ्या मनात पहिल्यापासून वाटायचं की मी कीर्तन करावा, पण मला एक असा सिक्का पाहिजे होता, कोणतरी आपल्या मागे एक बाप उभा पाहिजे होता नाव सांगायसाठी. श्री गुरु नथुराम बाबा आणि नामनिष्ठ सेवाधारी पोळबाबा सारखे एक महान संत भेटले आणि माझ्या जीवनाचा उद्धार झाला. जसं वाल्मिक ऋषीला नारदाची संगत अर्धाक्षणच घडली की पूर्ण पापाचा नाश झाला आणि केले रामायण रामाआधी. जसं त्या वाल्मिक ऋषीनं खूप काही पाप केलं, तरी एकदा संताची संगत घडल्यानंतर जसं वाल्मिक ऋषी बोलतील तसं रामाला वागावं लागलं. तर आपण काही एवढं पाप केलेलं नाही. ह्या महान संताची भेट झाली आणि या ठिकाणी या पामराला या ठिकाणी उभा राहून बोलण्याची एक मला ऊर्जा मिळाली, एक ताकद मिळाली. हे सर्व साधू संतांचा आशीर्वाद आहे. आणि या ठिकाणी मला एक संधी दिल्याबद्दल आमचे विवेकराव दाजीला खूप खूप धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि झालेली सेवा याच ठिकाणी संपन्न झाली अशी जाहीर करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली.